हॅलो. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या फायनल मॅच मध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गावदेवी स्फोट साष्टीकरपाडा यांच्या माध्यमातून मानाची सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा म्हणजेच अर्थातच रवींद्रदादा स्मृती चषक 2025 चा हा महासंग्राम पुन्हा एकदा या रवींद्रदादा स्मृतीमध्ये चषकामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं अतिथी कक्षामध्ये असलेल्या अतिथींचं देखील सर्वांचं स्वागत आहे या फायनल मॅच मध्ये. एका बाजूने आपण पाहिला तर मग संघ आपल्याला पाहायला मिळतो जीवदानी स्पोर्ट गिरीज, तर दुसऱ्या बाजूनं याच एरियातील एक संघ म्हणजेच जय मल्हार स्पोर्ट खोलांडे टीम. काय जबरदस्त कामगिरी या दोन्ही टीमची राहिली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. थोड्याच वेळामध्ये निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मॅचला होईल सुरुवात. काउंटडाऊन सुरू होणार आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल. हो या ठिकाणी आपण पाहिला तर मग पहिला बॉल विशाल कांबळेच्या माध्यमातून हा डॉट टाकला गेलाय. दर्शन, नक्कीच फायनलचा सामना आहे, दबाव आहे दोन्ही साईडला पाहतो आपण, गिरीश साईडला सुद्धा आणि खोलांडे साईडला सुद्धा. पहिला चेंडू निर्धावाला आहे, पुढचा चेंडू विशाल यांचा हाफ ट्रॅकर चेंडू फुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल. चेंडू गेला सरळ आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. यावेळेस आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉल वरती आक्रमण केलं गेलंय आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर मग चेंडूला पाठवलंय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर सरळ 6 धावा करता आला आहे षटकार आकाशच्या बॅट मधनं. नक्कीच पाहिलं तर पहिला चेंडू फक्त बघितलं का चेंडू कोणता हातावतो गोलंदाज, त्यानंतर पाहिलं तर चांगला फटका खेळलाय. यावेळेस पर्यंत लेग स्टंपच्या बाहेर पिच केला होता. यस पंच आपल्या बाजूला रुपेश दांडेकर वळतील आणि यस पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव येते स्कोर बोर्ड वरती ऍड. धावसंख्या जाऊन पोहोचते 7-7. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय अरविंद भाई यांच्याकडनं खोलांडे टीम साठी. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मग 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस आपण पाहिलं तर हा पायामध्ये बॉल होता. ओ हो सुंदर क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं राज मालिशच्या माध्यमातून. पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली जाते इकडे. षटकार नंतर एक सिंगल धाव घेणं हेच क्रिकेटचं रहस्य आहे, कारण एखादा मोठा फटक्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस पाहिला ओव्हरपिच चेंडू होता आणि सरळ डिस्पॅच केलं 6 धावांसाठी षटकार. आणि ज्याने झेल पकडलाय ग्राउंडच्या बाहेर त्याने सुद्धा यायचं आहे. यस ऋतेश शेलका यांच्या माध्यमातून यस मंडळाकडून मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. यावेळेस आपण पाहिलं तर मग शॉर्ट पिच चेंडू हाफ ब्रेकर बॉल होता आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय फाईन लेग रिजन मध्ये. फील्ड होते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केला. या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येचा फलक पाहिला तर पुढे सरकलाय 16 या आकड्यावरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 15-16 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, हवाई हल्ला केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे जश करतोय आणि यस पकडला जाईल या ठिकाणी झेल आणि समाप्त झाला. संतोष डावले ह्या खेळाडूचा खेळ. संतोष डावले बॅक टू द डगआउट.
दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतात मिस्टर सूरज माळे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सूरज यांना पाहतोय आपण. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा हादरा बसलाय. संतोष डावलेसारखा फलंदाज ज्याच्या बॅटमधून षटकार आला होता तोच फलंदाज आपल्या तंबूत परतलाय. अलीकडे पण पाहिलं तर मग पहिला धक्का बसलाय टीम जीवदानी स्पोर्ट गिरीज संघाला. संतोष डावळे तो चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता, परंतु विशाल कांबळेच्या शेवटच्या बॉलवरती त्याला देखील मात्र या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. म्हटलं गेलं ना, आयुष्यात कोणती गोष्ट अवघड नसते, फक्त आपल्या मनातील विचार जर पॉझिटिव्ह असतील ना तर मग सर्व काही आपल्यासाठी चांगलं होत असतं. आणि तेच या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवरती विशालच्या माध्यमातून आणि विशालनं मात्र शेवटच्या बॉलवरती मिळवली आहे संतोष डावळेची एक मोठी बिग विकेट. धावसंख्या आपण पाहिलं तर मग धाव फलकावरती 16 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धावा लागल्या गेलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपन्न झालाय. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गेम चेंजर गोलंदाज मिस्टर सूरज माली. या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसरं षटक टाकण्याकरिता गोलंदाज आपण सूरज मालीला पाहणार आहोत. कोलांड्याचा वंडर बॉय म्हणजेच मिस्टर सूरज माली. अनेक सामने त्यांनी देखील जिंकून दिलेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. म्हटलं गेलं ना, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर हलक्या हातानं चेंडूला फक्त पुश केलंय ऑन साईडला. यावेळेस डेंजर झोन मध्ये सापडला गेलाय मी तर म्हणेन आकाश धानवी. थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी केली आहे. खूप क्लोज डिसिजन आहे. बघूया काय घडलंय काय बिघडलंय. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून हा डिसिजन मात्र दिला जाईल. डिसिजन पेंडिंग. आकाश दानवीची महत्वाची विकेट आहे. कदाचित या ठिकाणी रनआउटच्या सरमध्ये विकेट मिळाली तर मग जल्लोष होईल जय मल्हार स्पोर्ट खोलांडे टीम मध्ये. आणि डिसिजन आहे यस सेफ आहे. काही इंचाचा फरक राहिला होता. सूरजच्या पहिल्या बॉलवरती संधी मिळाली होती रनआउट घेण्याची. आकाश दानवी एक चांगला बॅटर आहे. थोडंसं आपण पाहिलं तर मग डेंजर झोन मध्ये सापडला होता. थोडासा लवकर चेंडू जर लावला असता तर नक्की आकाश बाधून परतला असता, परंतु पहिल्यांदा थोडंसं उशिरा चेंडू लागला. त्याच कारणास्तव आकाश अजून सुद्धा बॅटिंग क्रीज वरती उभा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल केलाय. पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे आणि वंडरफुल आहे. 6 धावा षटकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकार पेश केलाय आकाश दानवीनं. हिटमॅन आकाश दानवी. यावेळेस आपण पाहिलं तर हलक्या हाताने मात्र चेंडूला जंटल पुश केलं. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील या ठिकाणी आपण पाहिली तर मग कंप्लीट झाली आहे. म्हटलं गेलंय ना, कधीच कोणाला कमी समजू नका.
कारण सोनं जरी महाग असलं तरी मात्र त्या सोन्याला लोखंडाच्या तिजोरीमध्ये ठेवलं जातं, म्हणून वेल कधी कशी येईल हे देखील सांगता येत नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर संतोष डावलेची विकेट गेली, त्याच्यानंतर मात्र जबाबदारी घेतली आकाश दानवेनं आणि जबाबदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडनं या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. नक्कीच पाहिलं तर षटकाराने चौकारांची आवश्यकता नाही, सिंगल डबलने सुद्धा धावा होऊ शकते. यावेळेस पाहिलं तर लोअर फुल्ड चेंडूवर पोलले केलाय, अविनाश येतोय आणि मोठी विकेट, बिग ब्लो, आकाश दानवे बॅक टू डगआउट. कॉन धन्यवाद. अडीचे म्हटलं गेलं ना, आत्मविश्वाने मारलेली उडी नेहमीच यश देते, मग ती पाण्यात असो किंवा मग आयुष्यामध्ये. या ठिकाणी आपण पाहिली चांगली उडी मारली आहे मित्र म्हणेन सूरज मालीनं. एक लोअर फुलटॉस बॉल त्याने मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला आणि बरोबर मात्र झेल पकडला गेला वाईडिश लॉंगॉन मध्ये अविनाश गिराणेच्या माध्यमातून आणि एक मोठी बिग विकेट मात्र त्याने डाऊन केली आहे. आकाश दानवीला मात्र बाद केलं. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या ते म्हणजेच 26 धावा. चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील 4. अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग धाव फलकावरती धावा लागल्या होत्या त्या म्हणजेच 16, परंतु यानंतर आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 मध्ये 10 धावा खर्च केलीत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एक विकेट देखील प्राप्त केला सूरज मालीनं. आकाशची विकेट मात्र पकडली आहे. सूरज मात्र या ठिकाणी चमकला. सूरज पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज असताना पाहतोय. आकाश सारखा फलंदाजी विकेट घेतल्यानंतर थोडंसं कॉन्फिडन्स वाढला असेल सूरज माळी यांचा. यावेळेस पाहिलं तर फिंगर रोल केली होती. विकेट किपर पाहिलं तर थोडंसं एक्साइटेड होते, परंतु दाद ही फेटाळलेली आहे. निर्धाव चेंडू येतोय. यावेळेस पाहिलं तर आता फलंदाजी करणाऱ्या संघावरती थोडंसं दबाव येताना पाहतोय आपण. या ठिकाणी आपण पाहिलं तर सूरजनं चांगली वापसी केली. म्हटलं गेले आयुष्याच्या पटावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर मात्र कायम सोबत ठेवावा लागतो आणि तो वजीर घेऊन आला या ठिकाणी गोलंदाज सूरज माली. यावेळेस पाहिलं तर जागा म्हणून खेळाला फटका, गॅप मध्ये चेंडू आहे. नक्कीच गॅप भेदून काढलाय, सरळ गेलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. जोवर नव्हती महिन्याला जोडे पायाला देताना तोंड मोडे. जोवर नव्हती महिन्याला जोडे खायला देताना तोंड मोडे. राघुला पाहून नाचून गाऊन, राघुला पाहून नाचून गाऊन डालीत सोलायला लागला, डालीत सोलायला. जावा नवीन पोपट हा लागला मिठून तू बोलायला, जावा नवीन पोपट हा लागला मिठून तू बोलायला. यस थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज मिस्टर रुपेश कोठावले. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी केली होती रुपेश यांनी सेमीफायनल 2 मध्ये. तोच रुपेश. यावेळेस पाहिलं शॉर्ट पिच चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे बराच काळ आणि पाहतोय इकडे संपतोय रुपेश च्या गोलंदाजीवरती राकेश चौधरी यांचा खेळ. काय सांगू तेरी बर्बादी के, काय सांगू तेरी बर्बादी के, धन्यवाद. अडीचचे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आणखी एक महत्वाची विकेट मात्र डाऊन झाले. म्हटलं गेलं ना, पुस्तकाच्या पानापेक्षा कधी कधी आयुष्याची पानं ही खूप काही शिकवून जातात.
विश्वास हा शब्द खोरबड सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत असतो आणि या ठिकाणी मी तर म्हणेन थोडीशी चुकी केली आहे बॅटर राकेश चौधरीनं. हाफ ट्रॅकर बॉल होता आणि निश्चितच पुलचा फटका खेळायचा होता, परंतु उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग वाढदिश लॉंगांच्या दिशेने मात्र झेलच्या स्वरूपामध्ये तो देखील बाद झालाय. रुपेशचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हर्ष ऑन स्ट्राईक वरती आहे. पहिला चेंडू पण पाहिला तर मग पहिल्याच बॉल वरती विकेट, त्याच्यानंतर मात्र डॉट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोला चेंडू लागला आणि चेंडू सरळ जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा लय नशिबाचा चौकार या चेंडूवरती. तव घंटी मी वाजवली, तव घंटी मी वाजवली, तव प्रिया तव घंटी मी वाजवली, तव प्रिया तव घंटी मी वाजवली. धन्यवाद अडीचे धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग गोलंदाज चांगले करतोय, परंतु त्याला क्षेत्ररक्षकांचा साथ मिळणं देखील खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आणखी एक महत्वाची विकेट मात्र या ठिकाणी डाऊन झाली आहे. हर्ष भोईरला मात्र परतावं लागेल. काय जबरदस्त झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय. किरण माली यांच्या माध्यमातून जे यष्टीरक्षकाच्या भूमिकामध्ये आहेत आणि एका हातानं मात्र हा झेल मात्र त्याने टिपला गेलाय. हर्ष भोईर हा देखील मात्र या ठिकाणी बाद होतोय. धन्यवाद डीजे दिलीपजी कुताडे यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सध्या तरी पाहुण्यांच्या माहितीकरता हा फायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूनं जीवदानी स्पोर्ट गिरीज तर दुसऱ्या बाजून आपल्याला पाहायला मिळत आहे जय मल्हार स्पोर्ट खोलांडे. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर मग जीवदानी स्पोर्ट गिरीज आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी चांगला धावफलक त्यांनी देखील उभा केलाय धावफलकावरती. फलंदाज आतापर्यंत बाद झाले ते म्हणजेच 4 आणि धावफलकावरती आपण लक्ष टाकलं तर मग 34 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. षटकातील हा 5वा बॉल. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला मात्र हा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अविनाश गिराणे. काय जबरदस्त फिल्डिंग करतायत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग चांगली फिल्डिंग लॉंग ऑनच्या एरियामध्ये जरूर केली गेली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर कॅचेस देखील त्यांनी पकडलेत. त्याच्यानंतर चांगल्या धावा देखील मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅटमधून आपण येताना पाहिलेत. धावसंख्या 1ने पुढे सगळे जाऊन पोहोचते 35 आकड्यावरती. पुढचा चेंडू यावेळेस पाहिला हाफ ट्रेकर बॉल आता पुल केलाय आणि सरळ डिस्पॅच केलाय 6 धावांसाठी. षटकार या शेवटच्या चेंडूवरती. तुझी भाकर नाळाला लाव, पाणी सुटायला लागले, पाणी सुटायला लागले, तुझी भाकर नाळाला लाव, पाणी सुटायला लागले, तुझी भाकर नाळाला लाव. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय मयूर भोईरनं. म्हटलं गेलं ना, हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोह कधी केला नाहीये. नशिबात असेल ते मिळेलच, मात्र प्रयत्न करणं सोडणार नाहीये आणि चांगले प्रयत्न या ठिकाणी केले गेलेत मयूर भोईरच्या माध्यमातून. काय जबरदस्त हा फटका एक्झिक्यूट केलाय. वायडिश लॉंगांच्या दिशेने मात्र चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलं गेलं 6 धावांकरता. आता मात्र नंबर 4चं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण राज माळी याला आपण पाहणार आहोत. यावेळेस आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग झेलच्या स्वरूपामध्ये
फलंदाज बाद होईल तो म्हणजेच कौशिक लाखात आउट. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रगाव. अड्डावाली तुझी ताडी कशिक मित ताडी पिन तुझी माझन रगाव. ताडी हाय तुझी कडक कशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. थँक्यू डीजे. पाहिलं तर मोठा फटका खेळण्याची गरज होती का, कारण पाहिलं तर मयूर भोईर सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. कौशिक यांना फक्त एक सिंगल धाव काढून मयूर यांना स्ट्राईक वरती आणण्याची गरज होती, परंतु मोठा फटका एक्झिक्यूट केला आणि पहिले स्वतःची विकेट डाऊन केली. तर नव्याने फलंदाज पाहतोय आपण मिस्टर प्रशांत लाखात यांना. यावर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय, कट केलाय गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय हा स्क्वेअर कटचा फटका, चौकार. दिली एक गलासातूच डोलीवर आली. धन्यवाद डीजे. जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला होता. जणू काही सूरज ह्या बॉल मध्ये शर्यत लागली होती, परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर मग सूरज कमी पडले आणि बॉलनं मात्र शर्यत जिंकली गेली. चौकार आला राजच्या दुसऱ्या बॉलवरती आणि या चौकारांना धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली गेली आहे 45 आकड्यावरती. षटक क्रमांक 4 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फायनल मॅच यावेळेस चांगला फटका आहे, ऑफसाईडला झाली आहे चुकी अक्षयकडनं आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. या फायनल मॅच मध्ये भरपूर चुका जय मल्हार स्पोर्ट खोलांडे टीमकडनं आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. धन्यवाद डीजे. आणखी 4 धावा या ठिकाणी धाव फलकावरती ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग झाली गेली आहे 49 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. यावेळेस मात्र हलक्या हातानं चेंडूला फक्त दिशा दिली गेली. पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलला होता. एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोचलं गेलं ते म्हणजेच 50 या आकड्यावरती. अर्धशतक जीवदानी स्पोर्ट गिरी टीमचं मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं या फायनल मॅच मध्ये. आता पाहिलं तर शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे जीवदानी संघाला. आता पाहतोय थोडस दबावामध्ये येताना पाहतोय गोलंदाज झाला, कारण प्रशांत सारखा फलंदाजाने 2 चौकार मारले आता गोलंदाजी करणाऱ्या राज माळीवरती, परंतु यावेळेस पाहिलं तर फलंदाज आहे ते मयूर भोईर. पुढचा चेंडू यावेळेस आडव्या बॅटचा वापर नक्कीच केला होता, परंतु स्विंग अँड मिस. विकेट किपर सुद्धा बेड झाले होते, परंतु हा चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. शेवटचा चेंडू असेल. विजय काय वाटते, षटकार येईल की चौकार येईल? बघूया काय घडतंय काय बिघडते. नशिबाची साथ कुणाला मात्र या ठिकाणी मिळाली जाईल. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, भविष्यवाणी आपण करू शकत नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर मग शेवटच्या बॉलवरती आली आहे मयूर भोईरची देखील विकेट. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 50 आणि जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता असणार आहे जय मल्हार स्पोर्ट खोलांडे टीमला. घेऊया आपण त्यानंतर अगोदर एक डीज ब्रेक. अरे म्हणतो एकच तर केलाय पुण्यात साहेब माफ करा पुण्यात. साहेब माफ करा पुण्यात एकच मॅटर केलाय पुण्यात साहेब माफ करा पुण्यात. धन्यवाद डीजे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या मुख्य मंचावरती काही अतिथी आहेत, त्यांचा आपण
मुख्य मंचावर काही अतिथी आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला आपण नंतर जो मान सन्मान आहे तो नंतर करणार आहोत. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हा फायनल मॅच आपण पाहतोय. 50 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत 4 ओव्हरमध्ये आणि निश्चितच 51 धावांचं टार्गेट या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. भरपूर चुका झाल्या पहिल्या इनिंगमध्ये. फिल्डिंग पोझिशनमध्ये आपण पाहिलं तर मग थोड्याशा चुका होताना जरूर पाहिल्या. काही चौकार आहेत ते मात्र आले गेले आणि त्याच्याच जोरावरती आपण पाहिलं तर मग एक चांगला फायटिंग टोटल स्कोर जीवदानी स्फोट गिरीश संघानं जय मल्हार स्फोट खोलांडे टीम समोर उभा केलाय. चला 2 बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये लवकर यायचं आहे. चला सामना चालू होत आहे. फायनलचा सामना 51 धावाचा आव्हान कंप्लीट करण्यासाठी सलामीचे 2 फलंदाज पाहतोय आपण अविनाश गिराणे आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहतो आपण प्रवीण सुतार यांना आणि बॉलिंग मार्क वरती पाहतोय आपण मिस्टर आकाश धानवी. खोलंडाच्या संघातील कोणी फलंदाजांनी जर षटकार मारले तर 100 रुपयाचे पारितोषिक लागले. पहिला चेंडू पाहिला तर मिस्टामिंग स्ट्रोक होता. चेंडू हवेत आहे बराच काळ. चेंडू जातोय गली रिजनच्या डोक्यावरून. तो पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू गेला होता परंतु पाहिलं तर पंच आपला दर्शवतील काय घडते. यस या 3 धावा आहेत पहिल्या चेंडूवरती. कैलास जाधव आणि प्रकाश तांबडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे कोलांडे संघासाठी. यावेळेस पहिला पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय सरळ डीप फाईन लेग रिजनच्या डोक्यावरून 4 धावांसाठी चौकार. आक्रमण केलंय आकाश दानवेसर गोलंदाजावरती. प्रवीण सुतार यावर पाहिलं तर चांगला फटका केलाय परंतु पाहिलं तर शतरक्षकाकडून होतंय चुकी. राकेश कडून होते चुकी आणि चुकीला माफी नाहीये. चौकार जातोय या चेंडूवरती. लगातार बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत प्रवीण सुतार यांच्या बॅट मधून. यस थँक्यू डीजे. आकाश दानवे सारख्या गोलंदाजावरती आक्रमण केले ते सुद्धा प्रवीण सुतार सारख्या फलंदाजांनी. पुढचा चेंडू प्रवीण सुतारसाठी. यावेळेस पाहिला तर तेज तर्रार चेंडू होता. पंचांकडे लेग बिफोर साठी अपील केली होती परंतु बॅटला स्पर्श झाला होता. यस हाईटचा लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. चेंडूची उसळी थोडीशी जास्त होती त्याच कारणास्तव पाहिलं तर हाय LBW दिला नाही. चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोचते ती 12 या आकड्यावरती.
यावेळेस पाहिलं तर फक्त आणि फक्त स्टिअर केलाय ऑन साइडला. राकेश चौधरी फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 13 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. पॉवप्ले षटकातील शेवटचा चेंडू असेल. प्रवीण सुतार स्ट्राईक वरती असतील. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पंचांकडे अपील करतायत फलंदाज. षटक संपलेलं आहे पहिलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. बिन गडी बाद 13 धावा. यस डीजे. यस थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय मिस्टर संतोष डावले यांना. एक्सपिरियन्स असलेला गोलंदाज पाहतोय. 40+ क्रिकेट सुद्धा खेळतोय संतोष. दांडगा अनुभव आहे आणि त्यांच्या समोर सुद्धा एक आक्रमक फलंदाज अविनाश गिराणे. यावेळेस पाहिला फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय. ऑफ साइडला दुसरा धावायचा प्रयत्न. चांगला थ्रो सुद्धा होता परंतु बॅकअप नाहीये. त्याच कारणास्तव पाहिलं तर जिकडे 2 धावा होत्या तिकडे तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. थ्रो पाहिलं तर बॅट्समनच्या अंगाला आदळला. त्याच कारणास्तव पाहिलं थोडासा चेंडू साईडला गेला आणि त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला. चांगली त्यांनी बिटवीन द विकेट पाहायला मिळते या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती पहिल्या 3 धावा आल्या. धावसंख्येचा वेग पाहिला तर चावून पोचतो ऑन बोर्ड 16 या आकड्यावर. संतोष डावले पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बॅटची लिडिंग एज आणि योगेश यांच्याकडून होते एक चुकी. ज्यांच्या बॅटतून मागच्या षटकामध्ये आक्रमण झालं होतं, चौकार आले होते. पंच बॅटला लागले का नाही? यस लेग बाईज. अविनाशने जर नाबाद खेळी करून सामना विजय करून दिला तर 500 रुपयाचा मानकरी ठरेल. अंकुश गोवार यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. यावेळेस पाहतो तर आत्महत्या करण्यात यश मिळालं आहे. ते स्वतःहून आत्महत्या केल्या प्रवीण सुतार यांनी. रनआउटच्या रूपामध्ये गडी बाद होतो पहिला कोलांडे संघाचा. प्रवीण सुतार गॉन. यस थँक्यू डीजे. चांगला फटका खेळला होता कवर्स रिजन मध्ये परंतु तिकडे शत्रशत सुद्धा चांगलं केलं. आणि हर्ष भोईर होते तिकडे फिल्डर आणि काय थ्रो केला. जणू काही रवींद्र जडेजा यांची आठवण करून देणारा थ्रो सरळ बॉलरच्या हातामध्ये. आणि पहिल्या तर रनआउटच्या रूपमध्ये पहिला हादरा बसलाय तो खोलांडे संघाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संतोष अविनाश साडी राईट ओव्हर द विकेटचा मारा. हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस तेज तर्रार चेंडू होता. हा चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 1 षटक पाहिलं 1.4 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. यावेळेस पाहिलं तर डान्सिंग राऊंड ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील करतायत. यस पंचांकडे अपील केलंय. कॉट बिहाइंडसाठी रिव्ह्यू नाहीये. आपल्याकडे स्नेकोमीटर नाहीये त्याच कारणास्तव हा रिव्ह्यू मान्य केला जाणार नाही.
काय गोलंदाजी हाताळलंय संतोष डावल्यांनी. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा अविनाशसाठी. यावेळेस पहिला हाफ ट्रॅकर बॉल होता. फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय. शतरक्षक येत होते 2. सदाचा प्रयत्न आहे का? नाही नाही, फक्त आणि फक्त एकच धावावरती समाधान झालं. षटक संपलं नाही दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 19 या आकड्यावर जाऊन थांबते एक गडीच्या मोबदल्यामध्ये. आता समीकरण पाहिलं तर 12 चेंडू आणि धावा पाहिजेत त्या 32. ये ना ग माझी मैत्रिणी माल मिलाय तू ये ना माझी मैत्रिणी. पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा. मिलायला ये ना माझी मैत्रिणी माझी मैत्रिणी. धन्यवाद. अडीच या ठिकाणी आपण पाहिलं तर नरेश भगत साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तर 12 चेंडू आणि 32 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू मध्ये 32 धावा. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. विजय करणं जोपर्यंत आणि अविनाश त्याच्यानंतर आपण पाहिलं तर परवेश यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यस दर्शन. जोपर्यंत अविनाश आहे तोपर्यंत सामना बॅलन्सिंग आहे. अविनाश सारखा फलंदाज जोपर्यंत पॉपिंग क्रीजवरती उभा आहे तोपर्यंत कोलांडे संघाचे जे हार्टबीट आहेत ना आणि जे पाठीराखे त्यांचा नक्कीच विचार करून फलंदाजी करण्याचा विचार करतील अविनाश. अजूनही या ठिकाणी पण पाहिलं तर मग 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि धावफलकावरती धावा हवेत त्या म्हणजेच 32. बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी पण पाहिलं तर मग राकेश चौधरी इन झालेत. जोपर्यंत या ठिकाणी पण पाहिलं क्रीजमध्ये अविनाश गिराणे असतील तोपर्यंत अशा पळवत असतील जयमाला स्पोर्ट कोलांडे टीमच्या. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ब्लॉक हॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी केली गेले. एक धाव मात्र वेगाने या ठिकाणी पूर्ण केली गेली. लेग बाईज की मग यस बॅटला चेंडू स्पर्श झाला होता. तेच कारण एकीने पंचांनी इशारा दर्शवलाय की हा चेंडू मात्र बॅटला स्पर्श झालाय. एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 31ची गरज. 2 मोठे फटके या ठिकाणी जर फिश केले फायर फ्रिगेटमॅन मिस्टर किरण मालीने तर मॅच पलटवू शकतो. यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आहे ऑन साईडला. मयूर वेगाने पुढे आलेत. एक धाव पूर्ण झाली आहे. रोखलं गेलं या ठिकाणी. फक्त सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर मग जाऊन पोहोचले 21. 21 आकड्यावरती 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. म्हटलं गेलंय ना सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीचा खेळ मात्र यापुढे केला जाईल. यावेळेस आपण पाहिला तर ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती आलाय हा मोठा षटकार. 6 धावा. प्रयत्न खूप चांगले केले होते. वाटतं कौशिक त्या ठिकाणी होते की काय विपुल होते. विपुलच्या माध्यमातून हे प्रयत्न केले होते. चांगला एफर्ट जरूर पाहायला मिळाला होता. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर रवाना झालाय 6 धावांकरिता. षटकातील पुढचा बॉल स्टेप आउट होऊन यावेळेस चेंडूला फोर्स केलाय समोरच्या दिशेने. एक धाव वेगाने पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये या ठिकाणी सापडला गेलाय. फलंदाज मिस्टर किरण माली रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय आउट. उची उची सँडल वाली पोरी डुकू डुकू चालस भारी. उची उची सँडल वाली पोरी डुकू डुकू चालस भारी. वाकडे वाटेला येताना धन्यवाद. ही जे कैलास जाधव आणि प्रकाश कांबळे यांच्या माध्यमातून टीम खोलांड्यासाठी प्रत्येक षटकारासाठी मात्र 100 रुपये कॅश प्राइज आहे आणि ते या ठिकाणी जमा देखील झालंय.
षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक राकेश पकडतो झेल आणि समाप्त झालाय. अविनाश किराणे ह्याचा खेळ आउट. अगं पोरी मी अक्षयची आयटम मला रोज येई त्याची आठवण धन्यवाद. डीजे धावसंख्या झाली ती म्हणजेच 28. अजूनही जिंकण्यासाठी 7 बॉल 23 ची गरज. 7 बॉल 23 धावा अजून सुद्धा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. होऊ शकतात परंतु त्याच्याकरता मोठा संघर्ष मात्र या ठिकाणी करावा लागेल. म्हटलं गेले सातत्याने प्रयत्न करत राहिले तर मग यश नाही मिळालं तरी खचून जाऊ नका. कदाचित पुढच्या वेळेस लढाई किंवा संघर्ष करण्याचा अनुभव नक्की मिळेल. षटकातील पुढचा बॉल. यस या ठिकाणी आपण पाहिला तर हा एक मोठा बाउन्सर होता. वाईट बॉल. 7 चेंडू 22 धावा. या शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला ना तर मग सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करू शकतो. यावेळेस फटका आपण पाहिला तर चांगला आहे ऑन साईडला. एक सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. ओहो या ठिकाणी काय घडलं तर मग अतिघाई संकटामध्ये नाही. रुपेश कोठावले मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. स्वयंपाक कर तू डाल ना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. स्वयंपाक कर तू डाल ना भात जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. जेवाला बघतान वाट ग बाया जेवाला बघतान वाट ग. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 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 थँक्यू सो मच. राज याने जर या ठिकाणी हा सामना जिंकून दिला तर मग अंकुश गोरे यांच्याकडनं यस मला वाटतं 5,000 लावलेत की काय 500 लावलेत. सहा बॉल जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. राज अधिराज गाजवेल का या ठिकाणी आपल्या संघासाठी हिरो बनण्याची संधी आहे. हा जर या ठिकाणी मॅच जिंकून दिला तर कदाचित इथून उचलून मात्र कोलांड्याला नेलं जाईल राजला देखील. हो हो पहिला बॉल तेज तरार होता मयूरचा. डॉट बॉल आलाय. आता मात्र 5 बॉल जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग नो. आता मात्र असणार आहे फ्री हिट. घर बांधताना पायावरची पहिली वीट त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग जेवणामध्ये वीट आणि क्रिकेटच्या पटलावरती हा फ्री हिट खूप काही महत्वाचं आहे मित्रांनो. बघूया फ्री हिटच्या बॉलवरती काय घडते काय बिघडते हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साईडला खाली क्षेत्र आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडूने पकडला वेग. चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर फरार. मिळतील 4 चौकार.
धन्यवाद. ढीस म्हटलं गेलं ना, संघर्षाचा काल कधी संपत नसतो. प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं आणि या ठिकाणी मी तर म्हणेन पाहिलंय ते म्हणजेच रॅशनं. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 4 आणि 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 16. 4 चेंडू 16 धावा. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साईडला, चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मात्र डिग्री कंप्लीट केली गेली आहे. आता मात्र 3 चेंडू 15ची आवश्यकता आहे. या चेंडूवरती पूर्णपणे मॅच अवलंबून आहे. या चेंडूवरती जर षटकार आला तर मॅचचं समीकरण पूर्णपणे बदलू शकते विजय. हा, या चेंडूवरती सर्व काही भवितव्य आहे जयमल्ला स्पोर्ट खोलांडे टीमचं. हा चेंडू जर सीमारेषेच्या बाहेर गेला तर मग थोडासा श्वास घेण्यासाठी संधी मिळेल. असं कारण म्हणलं- 3 चेंडू आणि 15ची गरज आहे. तेच तर्रार चेंडू पाहिला तर हा चेंडू होता निर्धाव. आता पूर्णपणे पकड बसवण्याचं काम केलंय आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीश संघाने. दोन चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. आता चमत्कार करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाने, तरच खोलांडे संघ हा सामना विजय होऊ शकतो. यावेळेस ओव्हरपेच चेंडू होता, पुल केलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय. 6 धावांसाठी षटकार. हे अरे मिरीच्या राईनं बाय माझ्या नाचत खेळत वत्यानं बाय माझ्या नाचत खेळत वत्या. अरे मिरीच्या राईनं बाय माझ्या नाचत खेळत वत्यानं बाय माझ्या नाचत खेळ. जर विशालने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक लागलाय. अंकुश त्यांच्या तर्फे शेवटचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पेच केला होता. पाहतोय आपण पंच आपल्या बाजूला वळतील. या साईडचा वाईड. आता पहिल्या समीकरण झालंय 1 चेंडू आणि 8 धावा. कदाचित त्या ठिकाणी चमत्कार झाला असता, पंजाला तर मग काय. कारण अशा सिच्युएशनला असं घडलेलं आहे बऱ्याच वेळा दर्शन. नक्कीच पण पाठीमागे पाहिलं तर एक्सपिरियन्स आहे संतोष डावले. त्याच कारणास्तव पहिला तर हा चेंडू त्यांनी अडवलाय. शेवटचा चेंडू यावेळेस पहिल्यांदा फिंगर रोल केले होते आणि सामना या शेवटच्या चेंडूवरती LBWच्या रूपामध्ये गडी बाद होतोय आणि सामना विजय होतोय तो एकविरा स्पोर्ट्स गिरीश संघ हळक जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघ. चला बाउंड्री लाईनला जे आमचे समालोचक आयोजक आहेत त्यांनी कृपया करून ज्या खुर्च्या आहेत खेळाडू कक्षामध्ये त्या सर्व खुर्च्या घेऊन यायचं आहे.